काय विषय आहे. सतीश भाऊ डायरेक्ट विमानात नाही हो. चला सांगतो पुढे. नमस्कार मंडळी, तर मी ब्लॉगर परशा. आज आम्ही चाललो होतो काकीनाड्याला. कशाला चाललो होतो ब्लॉग मध्ये कळेलच. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. युट्यूब वर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ऑटो आलेला आहे. ऑटो मधून रेल्वे स्टेशनला जाणार आहे. 5 नंबर गेट वर उतरून आम्ही आत निघालो. आतमध्ये गेल्यावर गर्दी भरपूर होती, कारण ट्रेन आधीच येऊन 8 नंबर प्लॅटफॉर्मला थांबली होती. वंदे भारत मध्ये आम्ही पहिल्यांदाच बसणार होतो. तिकीट तर 500 आहे. ह्याच्या आधी आम्ही कधीच बसलो नव्हतो. चला बघूया कसं आहे. आतमध्ये आलेलो आहे. हा काय ट्रेन आहे. एक नंबर वाटली बरं का आपल्याला ट्रेन. मग काय चालू झालं आमचं फोटो काढ, कुठं व्हिडिओ काढ. आणि फोटोचा रिझल्ट पण बघा की. فوز عندي خوش فاصلة يا اخي تفوز कसा आहे नाद करते काय صح يا اخي توس عندي خوش فاصلة. पटना मधून बसलेला आहे. सामलकोटेला जाणार आहे. तिथून दुसरी ट्रेन पकडून काकीनाड्याला जावं लागणार आहे. ट्रेन मधलं बाथरूम सुद्धा 5 स्टार सारखं होतं. आता म्हणलं ट्रेन किती वाजता पोहोचते बघावं. समलकोटा 7:14चं टायमिंग दाखवत होतं. त्यावर आपल्याला ब्रेकफास्ट मध्ये चहा बिस्किट आलं होतं. वेटरला म्हणलं नाश्ता बिस्टा काय आहे का नाही. तो म्हणला पुढच्या स्टेशन पर्यंत आलं तर नाश्ता सुद्धा भेटेल. सकाळ सकाळचा व्ह्यू बघत बघत समलकोटा स्टेशन जवळ आलेलं कळालं सुद्धा नाही. आलो की मग समलकोट्यामध्ये. तवर काकीनाड्याची ट्रेन आली. मग बसलो ट्रेन मध्ये. काकीनाडा स्टेशन 20 मिनिटात येते. समलकोटा स्टेशनला बाय बाय करून आम्ही पुढे निघालो. पोहोचलो काकीनाडा स्टेशनला. तिथे ऑटोवाल्याला म्हणलं क्रिकेट ग्राउंडला जायचं आहे. आमची तोंड बघून गडी म्हणला 500 रुपये लागतील. मग आम्ही म्हणलं आम्ही इथलंच आहे बाबा. मग म्हणाला 300 रुपये मध्ये सोडतो. पाटलांचा बैलगाडा बघता बघता ग्राउंड वर पोहोचलो तर मॅच चालू झाल्या होत्या. विजयवाडा टीमचे खेळाडू विजय सोबत सतीश गप्पा मारत होत्या. आम्हाला खेळायला येतं का म्हणून. तवर म्हणलं फर्स्ट प्राइजचा कप कसलाय तर बघावं. विजयवाड्याच्या टीम मध्ये 2 प्लेअर कमी होतं. मग आपला चान्स आहे म्हटलं. विजयवाडा टीमच्या कॅप्टनने टीम मध्ये खेळायला घेतलेला आहे आम्हाला. ओपनिंगला कुमार शेठ आणि मनीष शेठ गेलेले आहेत. घुमायला तो षटकार बेकार कमावर करून मारायला लागला. गुड शॉट, फर्स्ट 4. गुड बॅटिंग. गोलंदाजी मानगुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली. सुपला शॉट लोकांचा डाव आहे का. सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला. भारी सुप्पा सारखा यल पाटला. शानदार बॉलिंग सुनील मानेकडून. आता आपली एंट्री झाली आहे. पण 5 बॉल तरी पण बघू काय करतो. प्रशांत. पाच बॉल आलेले आहे. 28 रन्स. लास्ट 5 बॉल्स. गोलंदाजी मानगुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली. सुपला शॉट लोकांचा डाव आहे का. सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला. भारी सुप्पा सारखा यल पाटला. रोखायचा प्रयत्न केला पण बॉल जिंकले. हा लास्टचा बॉल आहे. यांची नाईस बॉल. कुमारची शानदार बॉलिंग. परत अजून एक मॅच सागरभाऊच्या टीमची होती म्हणून बघत बसलो होतो. ही मॅच जिंकली तर डायरेक्ट सेमीफायनलला जाते. पण हरली. आता पोटपूजा करून निघावं. आलो की चायनीज सेंटर मध्ये. मग नूडल्स आणि मंचुरी मागवली. आपले एवढे चाळे काय जातात होय म्हणून म्हणलं आता चायनीज सेंटरला घ्यावं ब्लॉग मध्ये. 5 मिनिटं वाट बघून आले की मग मंचुरी त्याच्यावर ताव मारून आलो बस स्टँडला. तिथून सामलकोट्याची बस पकडून निघालो रिटर्न. सामलकोटा रेल्वे स्टेशनला आलो. आतमध्ये एंट्री केली. आता असं वाटत होतं की कधी एकदा घरी जाऊन झोपतोय. एवढा कटाळा आला होता. तिकीट काउंटरला गेलो. तिकीट घेतलं. तवर ट्रेन आली.
तिकीट घेतलं होतं जनरलचं आणि जाऊन झोपलो एसीच्या मध्ये. 3.5 तासाने उठलो. आता आपलं स्टेशन येणार आहे. ह्या ब्लॉगची जर्नी इथे संपणार आहे. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.